तर आपण बघतोय यावेळेस या शपथविधी सोहळ्यासाठी अजय अतुल यांच्या गाण्यांचा कार्यक्रम देखील इथं ठेवण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने 40,000 लोक इथं बसतील अशी सगळी ही व्यवस्था आहे। 2,000 VVIPs देखील इथं येणार आहेत। सोबतच 10,000 लाडक्या बहिणींची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे। अनेक राजकीय पक्षाचे पुढारी तसंच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आझाद मैदानामध्ये आलेले आहेत। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या अर्ध्या तासात या ठिकाणी पोहोचणार आहेत। अमित शहा देखील काही वेळात इथं येतील। यावेळेसची सगळ्यात महत्त्वाची घडामोड आपण बघतोय, राजकीय विश्वातली सगळ्यात महत्त्वाची बातमी यावेळेस तुम्ही साम टीव्हीवर पाहत आहात। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या अर्ध्या तासात शपथ घेणार आहेत आणि आझाद मैदानावर यावेळेस हा शपथविधी सोहळा होतोय। भाजपचे राज्यातले तिसरे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेत आहेत आणि आझाद मैदानामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हा शपथविधी सोहळा होणार आहे। आणि यावेळेसची दृश्य आपण बघतोय, अनेक सेलिब्रिटी देखील आता इथं पोहोचलेले आहेत। बॉलिवूडचे ऍक्टर देखील इथं आलेले आहेत। या कलाकारांना त्या कलाकारांची बसण्याची व्यवस्था देखील इथं करण्यात आलेली आहे। जय्यत अशी तयारी आझाद मैदानामध्ये झालेली आहे। निश्चितच एकंदरीतच स्नेहल आपण बघितलं तर आजचा हा सोहळा एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाहीये। या ठिकाणी अगदी राज्य एक उत्सव साजरा करतो अशाच प्रकारची तयारी खरं तर करण्यात आलेली आहे। आसन व्यवस्था पूर्णपणे अगदी व्यवस्थितरित्या करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी, सामान्य नागरिकांसाठी विशेष कक्ष जे आहे ते या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे, ज्या ठिकाणी ते व्यवस्थित बसू शकतील। याशिवाय काही जे दिग्गज नेते मंडळी आलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। संपूर्ण या आझाद मैदानाच्या परिसरामध्ये चोख असा पोलीस बंदोबस्त। रणवीर सिंगला आपण आपल्या या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघतोय। रणवीर सिंग सुद्धा या ठिकाणी आझाद मैदानावरती या शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झालेला आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर अमृता फडणवीस या सुद्धा आता या ठिकाणी शपथविधी सोहळ्यासाठी पोहोचलेल्या आहेत। खरं तर 2019 आपण जर आठवलं तर 2019 मध्ये सर्वात कमी वेळ सरकार चालवण्याचा जो रेकॉर्ड होता तो खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती कायम झालेला होता। कारण अगदी 72 तासांमध्ये सरकार कोसळलेलं होतं, मुख्यमंत्री पदावरून वाद झालेले होते आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईल, मी समुद्रासारखा आहे आणि मी पुन्हा येणारच असं विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला होता। आणि आज खरं तर त्यांचे ते शब्द परत खरे होत असल्याचं आपण बघतोय। कारण आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावरती विराजमान होत आहे आणि तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे। अगदी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं 2014, 2019 आणि आता 2024 साली सलग 3 वेळा 100हून अधिक जागा जिंकण्याची किमया साधलेली आहे। आणि 2024चा हा विजय काही सोपा नव्हता, कारण लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस संपले आणि त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी वेळ लागेल अशी चर्चा सुरू झालेली असताना फडणवीसांनी चाणाक्ष अशी खेळी केली आणि अवघ्या 4च महिन्यात जोरदार कमबॅक केलेला आहे आणि 105हून थेट 132 आमदार निवडून आणण्यात देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। खरं तर 5 वर्षांपूर्वी 2019ला पूर्ण बहुमत मिळालं होतं, तरी देखील फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं होतं आणि यानंतर देवेंद्र फडणवीसांची पुढील राजकीय कारकीर्द कशी असेल यावर अनेक प्रश्न उपस्थित झालेले असताना आज मात्र त्यांनी या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिलेलं आहे आणि आपण बघतोय सगळे रेकॉर्ड त्यांनी तोडलेले आहेत। खरं तर महाराष्ट्राचा इतिहास सांगतो आजवर जो उपमुख्यमंत्री झालाय त्याला कधीच मुख्यमंत्री होता आलेला नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत हा खेळ पूर्ण उलटा झालेला आहे। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, उपमुख्यमंत्री झाले, पक्षाचा आदेश मानून ते उपमुख्यमंत्री झाले शिंदेच्या नेतृत्वात, या सरकारमध्ये ते सहभागी झाले आणि आता मोठं विक्रमी असं बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत। त्यामुळे आपण बघतोय की एक नवीन रेकॉर्ड देवेंद्र फडणवीसांच्या नावावर इथं नक्कीच आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। निश्चितच एकंदरीतच आपण जर बघितलं तर खरं तर हा विक्रमच देवेंद्र फडणवीस यांनी केला असल्याचं आपण म्हणू शकतो। कारण याआधी सुद्धा आपण बघितलेलं होतं देवेंद्र फडणवीस हे सत्तेमध्ये सहभागी होण्यास नकार देत होते। ज्यावेळेस शिवसेनेमध्ये बंड झालं, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे मी सत्तेच्या बाहेर राहून
संपूर्ण कामकाज सांभाळतो, पक्ष बळकट करण्यासाठी मी प्रयत्न करतो असं त्यांनी सांगितलेलं होतं. मात्र यावेळेस पक्षाचा आदेश हा त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावा असा होता आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. साधारणतः 2.5 वर्षाचा काळ जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदावर काम केलेलं आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे. खरं तर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असा विश्वास एकंदरीत भाजप नेत्यांना होता. मात्र अनेक आव्हानं या ठिकाणी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी पेललेली आहेत. कारण मंत्रिमंडळाचा विस्तार असेल, तिन्ही पक्षांना सोबत घेऊन चालणं असेल, या सर्वमध्ये आणि खास करून विधानसभा निवडणुकीचा निकाल यामध्ये हा विजय जो मिळवलेला आहे महायुतीने, तब्बल 230चा आकडा जो महायुतीने गाठलेला आहे, त्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं योगदान हे अतिशय महत्त्वाचं राहिलेलं आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या रॅली, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केलेलं काम, त्याचा कुठेतरी फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना झाला असल्याचं स्वतः फडणवीसांनीच म्हटलेलं आहे. अगदी देशातील सर्वात तरुण महापौर पदाचा विक्रम देखील देवेंद्र फडणवीसांच्या नावावर आहे. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी दमदार कामगिरी तर केली, जी आपण पाहिलेली आहे. गेल्या 5 वर्षाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद जे आहे ते 2 वेळा हुकलं, परंतु 5 वर्षांचा संयम आणि आजचा हा दिवस अतिशय महत्वाचा. जिद्द न सोडता चाणक्यपणे राजकीय डावपेच जे देवेंद्र फडणवीसांनी टाकले ते अगदी यशस्वी ठरलेले आहेत. जिद्द, संयम आणि राजकीय डावपेचांच्या जोरावरच देवेंद्र फडणवीस तरले आणि राजकारणाच्या या सारीपाटावर पुन्हा झळाळून उठले असं म्हटलं तर कदापि चुकीचं ठरणार नाही. निश्चितच यंदा आपण बघतोय 2024चा हा शपथविधी आणि त्यामुळे कंप्लीट 10 वर्षांपूर्वीचं चित्र समोर येतं, ते म्हणजे 2014चं. यामध्ये 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होते आणि कुठेच चर्चा नसताना 44 वर्षीय देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी भाजपनं जाहीर केलं होतं आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का खरं तर भाजपनं दिलेला होता. आणि यंदा सुद्धा तसंच काहीसं बघायला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार का ही चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे मुख्यमंत्री पदासाठी आता सर्वांनीच मान्य केलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे. मात्र आपण बघितलेलं होतं 2014च्या निवडणुकीमध्ये देखील भाजपला राज्यातल्या सर्वात जास्त जागा अर्थातच 122 जागा मिळालेल्या होत्या आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा तो आकडा पक्षानं पार केलेला आहे.